अजितदादा तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आरोप केला की 1999 साली भाजपनं पार्टी फंडासाठी काही कोटी रुपये घेतले होते सिंचनाच्या पुरंदर उपसा सिंचन 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे. 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं. पण आता इतक्या उशिरा हे सांगून तेव्हा अशी फाईल आली होती, त्यामध्ये असं लिहिलं होतं, जनता याला विश्वास करत नाही. अजितदादाकडून या अपेक्षा नाहीच आहे. अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे. 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे. तेव्हापासनं कितीतरी अधिवेशनं झाले, कितीतरी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाले. मग 99 ते 2026 हा काळ सोडून अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसतं आहे यांच्याबद्दल. त्यांच्या निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल. मला असं वाटतं की अजितदादाकडनं अशा मात्र कुठल्याही अपेक्षा नाही आहे. या पद्धतीनं ते आमच्यावर टीका करतील आणि हे ठरलं आहे काही झालं तरी आमच्यामध्ये मनभेद होणार नाही असं सर्वांनी वागायचं आहे. अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही.